तर मित्रांनो, मालिकेच्या 17 मेच्या एपिसोडमध्ये एक वेगळाच ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अबीरला भूक लागलेली असते. अबीर केअरटेकरसोबत बाहेर पडतो. थोड्या वेळाने खाऊ वगैरे घेऊन अबीर गुरुकुलाकडे परत येत असतो. आणि त्याच वेळेला राजकुमार त्याची गाडी घेऊन गुरुकुलासमोर येतो. अबीरचा ॲक्सिडेंट होणार असतो. राजकुमार गाडी थांबवतो आणि खाली उतरतो. तो अबीरला बघतो. राजकुमार खूप चिडतो आणि अबीरचे गाल धरून त्याला मारणार असतो. अबीर मोठमोठ्याने सॉरी सॉरी असं म्हणत असतो, पण राजकुमार त्याचं बोलणं काही ऐकून घेत नाही. तेवढ्यात तिथे जगन्नाथ येतो. जगन्नाथ राजकुमारला थांबवतो आणि ओरडतो. राजकुमारला तो म्हणतो, राजकुमार, आठवते ना माझी भविष्यवाणी? राजकुमार स्माईल करतो आणि म्हणतो, तुझ्या भविष्यवाणीचं काय करायचं रे? तुझ्या भविष्यवाणीचा काहीही उपयोग झाला नाही. सावलीच्या बाळाला मी कधीच मारून टाकले. जगन्नाथ स्माईल करतो आणि म्हणतो, अरे कंसाला सुद्धा असंच वाटत होतं की त्याने त्या कृष्णाला मारून टाकले आणि कृष्ण मेला म्हणजे ह्याचं आयुष्य वाढलं. पण असं होत नाही. कृष्ण जिवंत होता आणि कृष्णाने कंसाचा वध केला. आठवतंय ना? त्यामुळे सावलीच्या बाळाच्या हातून तुझा विनाश नक्की आहे. राजकुमारचा थरकाप उडतो आणि तो विचार करतो की सावलीच्या बाळाला म्हणजे या लोकांनी, आपल्या गुंडांनी मारलंच नव्हतं. आता राजकुमारला थोडीफार का होईना पण हिंट मिळालेली आहे. आता राजकुमार सावलीसमोर येईल का? आणि सावलीसमोर जर राजकुमार आला तर सावली मेहेंदळेंकडे जाईल का? ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते तर थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जगन्नाथ, अबीर दोघंही चेस खेळत असतात. जगन्नाथ खेळता खेळता अबीरला म्हणतो, अबीर, अरे मला आहे ना असं वाटतं आहे की आपल्या गुरुकुलावर कोणतं तरी संकट येणार आहे, पण ते संकट तू पळवून लावायचेस. सावली हे सगळं ऐकते. सावली विचारते, बाबा काय म्हणताय तुम्ही? कसलं संकट येणार आहे? जगन्नाथ म्हणतो, काही लोक आहेत, त्यांना ती जागा मोक्याची वाटते. त्यांना ती जागा हवी आहे. त्यांना तिथे कॉन्क्रीटचं जंगल बनवायचे. सावली म्हणते, मग आता आपण काय करणार? जगन्नाथ म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको. फक्त एक लक्षात ठेव, मी नसताना कोणी इथे घरी आलं आणि जागेबद्दल कोणी विषय काढला की सरळ त्यांना सांगून टाकायचं, आम्हाला जागा विकायची नाही आहे. सावली ठीक आहे म्हणते. तर अबीर जगन्नाथला हरवतो. जगन्नाथ म्हणतो, वारे पठ्ठ्या, अगदी बापावर गेला आहेस तू, खूप हुशार आहेस. सावलीला सारंगची आठवण येते आणि तिचा चेहरा उदास होतो. जगन्नाथ म्हणतो, अरे मला म्हणायचं होतं की बापासारखा हुशार आहेस. चला चला, भूक लागली आहे. जगन्नाथ विषय बदलण्याचा प्रयत्न करतो, पण अबीरला कळतं की आई बाबा काहीतरी लपवत आहेत आणि आजोबांना माझ्या बाबांबद्दल सगळं माहिती आहे, पण ते लपवत आहेत. का लपवत असतील? तर इथे सारंगला समजतं की ओवीला बरं नव्हतं आणि तीच दुपारी दवाखान्यात गेली होती. सारंग धावत पळत घरी येतो आणि ओवीला विचारतो, ओवी काय झाले? काय झालं होतं तुला? तू डॉक्टरकडे गेली होती ना? डॉक्टर काय म्हणाले? कोणतं औषध दिलं आहे? ओवी म्हणते, बाबा टेन्शन घेऊ नको, मी एकदम फर्स्ट क्लास आहे. ओवी खूप खुश दिसत असते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सारंग बघतो. सारंग विचारतो, ओवी तू एवढी खुश का आहेस? काय झालं काय? ओवी म्हणते, बाबा यापुढे मी तुला खुशच दिसणार. सारंग म्हणतो, अशीच आनंदी राहा, मला बाकी काही नकोय. ओवी सारंगला गोष्ट सांगायला सांगते. सारंग ओवीला गोष्ट सांगत असतो. सारंगला गोष्ट सांगताना सावलीची आठवण आलेली असेल. सावलीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तर दुसऱ्या दिवशी ओवी सकाळी लवकर आवरते आणि अमृताला म्हणते, काकू आज आपल्याला जायचं नाही गुरुकुलला, आवर. अमृता म्हणते, हे बघ तुझा बाबा कामासाठी बाहेर गेला आणि घरातले सगळे ऑफिसला गेले ना की आपण जाऊ, कोणाला डाऊट यायला नको. ओवी सारंगकडे जाते. सारंग ऑफिसला जाण्याची वाट बघते आणि अमृता खाली जाऊन सगळे निघायची वाट बघते. सारंग बबलू एका केस संदर्भात गुरुकुलला जायला निघतात. ओवी सगळं बघते आणि हे सगळं अमृताला सांगायला जाते. तर इथे तिलोत्तमा, राजकुमार, मोनिका नाश्ता करत असतात. तिलोत्तमा म्हणते, राजकुमार जी जागा आपल्याला आवडली आहे ना त्या जागेवर आपण जाऊ आणि ती जागा कशी आहे ते प्रत्यक्षात बघून घेऊ. राजकुमार म्हणतो, आई ती जागा खूप चांगली आहे आणि त्या जागेवरती काय ते गुरुकुल वगैरे आहे, तिथे लहान मुलांना गाणं शिकवलं जातं.
तिलोत्तमा, राजकुमार, मोनिका लगेच गुरुकुल बघायला निघणार असतात. अमृता हे सगळं ऐकते आणि ओवीला सांगायला जाते. दोघी सगळे निघाल्यावर वरती भेटतात. अमृता सांगते की खाली सगळे आता गुरुकुलला चालले आहेत. ओवी सांगते की बाबा पण गुरुकुललाच चाललाय. त्या दोघींना भीती वाटते. ओवी विचारते, आता काय करायचं? प्लॅन कॅन्सल? अमृता म्हणते, नाही, प्लॅन कॅन्सल करून चालणार नाही. ओवी, आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज काहीही करून जावं लागेल. त्या दोघी विचार करतात की कसं गुरुकुलला जायचं आणि तिथे गेल्यावर घरच्यांपासून डोळा चुकवून कसं आतमध्ये जायचं. तर इथे अबीर गुरुकुलाबाहेर येऊन ओवीची वाट बघत असतो. सावली म्हणते, अबीर, तुला सांगितलंय ना, कोणाची वाट बघतोयस? आणि ओवीची वाट बघत असशील तर नको वाट बघूस. अरे, तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तिच्या वडिलांना आवडत नाही ना गाणं वगैरे शिकलेलं, मग त्यामुळे ते पाठवणार नसतील. अबीरला पूर्ण खात्री असते की काहीही झालं तरी ओवी गाणं शिकायला येणार आणि आज ती ॲडमिशन घेणारच. गुरुकुलामधल्या एका मुलीला ताप आलेला असतो, त्यामुळे केअरटेकर तिला सोडायला जात असते. अबीर म्हणतो, मी पण येतो, मला भूक लागली आहे, बाहेर काहीतरी विकत घेता येईल. सावली म्हणते, जा. अबीर त्या केअरटेकरसोबत जातो. तर इथे ओवीला विठ्ठलाच्या पाया पडायच्या असतात. विठ्ठलाकडे प्रार्थना करायची असते की आज काहीही झालं तरी मला गाण्याच्या क्लासला जाऊ देत, माझं ॲडमिशन होऊ देत. ओवी अमृताला विठ्ठलाची मूर्ती काढायला सांगते. अमृता ड्रॉवरमधून विठ्ठलाची मूर्ती काढत असताना सावलीचा चष्मा खाली पडतो. ओवी विचारते, हा चष्मा कोणाचा आहे? अमृता म्हणते, अगं हा असेल कोणाचा तरी जुना, ठेवून दे. ओवी हट्टाला पेटते. ओवी म्हणते, काकू, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस? मला खरं खरं सांग, हा चष्मा कुणाचा आहे? तू काय लपवतेस? अमृता म्हणते, ओवी, मी तुला सांगते, पण घरात तू कोणालाही सांगायचं नाही आहे. ओवी म्हणते, नाही सांगणार, सांग ना मला काय आहे. अमृता म्हणते, ओवी, हा चष्मा सारंगच्या बायकोचा आहे. त्याचं लग्न झालं होतं, त्याची बायको त्याला सोडून गेली. ओवीला अनेक प्रश्न पडतात. अमृता त्या प्रश्नांची उत्तरं देत देत सारंग, सावली यांचं काय झालं ते सगळं सांगते. ओवीला सावलीला म्हणजे आपल्या आईला भेटण्याची ओढ लागते. ओवी विठ्ठलाकडे प्रार्थना करते की माझं ॲडमिशन पण होऊ देत आणि माझ्या आईची माझी भेटसुद्धा होऊ देत. तर इथे तिलोत्तमा, मोनिका आणि राजकुमार ती जागा बघण्यासाठी निघत असतात. तेवढ्यात तिलोत्तमाला कोणाचा तरी फोन येतो आणि महत्त्वाची मीटिंग ठरते. त्या मीटिंगला तिला जावं लागतं. मोनिका राजकुमारला म्हणते, राजकुमार, तुम्ही तिथे गुरुकुलामध्ये जा, तिकडची जागा विकत घेऊन टाका, डील पूर्ण डन करून टाका. मी आणि आई आम्ही दोघे जातो ऑफिसमध्ये आणि तिकडची मीटिंग कंप्लीट करतो. तिलोत्तमाला ही आयडिया आवडते. तिलोत्तमा, मोनिका ऑफिसला जातात आणि राजकुमार गुरुकुलाकडे जातो. तर सारंग, बबलू तेही गुरुकुलमध्ये जात नाही. त्यांना ज्या बाईला भेटायचे ती बाई गुरुकुलामधून बाहेर पडलेली असते, त्यामुळे ते दोघंही त्या बाईच्या मागावर जातात. अमृता आता दोघांचं फोनवरचं बोलणं ऐकते. ही ओवीला बोलवते आणि घरात कोणी नाही बघून त्या दोघी गुरुकुलात जातात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.